तिवरंग मलकापूर रस्ता चर्चेत, बोर्ड लागला, रस्ता मात्र झाला नाही. ग्रामस्थांचा दावा. महागाव तालुक्यातील तिवरंग ते मलकापूर या रस्त्याचे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. या रस्त्याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन माहिती फलक आणि रस्त्याची सद्यस्थिती दाखवणारे व्हिडिओ तयार केले असून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यानंतर या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माहिती फलकावर कामाची माहिती नमूद असताना प्रत्यक्षात रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर कागदपत्रेही उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तसेच आवश्यक असल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काम अपूर्ण असताना मोजणी व गुणवत्ता तपासणी कशी झाली, तसेच संबंधित कामाचे देयक कोणत्या आधारावर अदा करण्यात आले याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सर्व कागदपत्रे, मोजणी अहवाल, देयकांची नोंद आणि प्रत्यक्ष कामाची पडताळणी करावी. तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वणी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट. हा व्हिडिओ फक्त यवतमाळ जिल्ह्याच्या कलेक्टर यांना सेंड करा. कलेक्टर साहेब एकदा पहा तुम्ही. हा सडक आहे, हा बनलेला नाही आहे पूर्णतः. तुम्ही पाहू शकता हा 1.5 कोटीचा घोटाळा सगळ्यांच्या समोर झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदा रस्ता पण. इथं काय लिहून आहे पहिले तुम्ही पहा. काम सुरू करण्याचे दिनांक आहे 13/2/2024 आणि काम पूर्णतः दिनांक आहे 21/8/2025, म्हणजे 1 वर्षापूर्वीचा आहे. 5 वर्ष देखभाल दुरुस्तीची 16 लाख रुपये किंमत आहे. इथं कंत्राटदाराचे नाव आहे देशमुख ब्रदर्स इंजिनियर अँड कंत्राटदार पुसद आणि कार्यान्वयन यंत्रणा कार्यालय अभियंता आणि संस्था यवतमाळ. हे पहा तुम्ही, महाराष्ट्र ग्रामीण मंत्रालयातर्फे. या बोर्डानुसार हा प्रकल्प 21/8/2025 रोजीच बनलेला आहे. म्हणजे 13/2/2024 रोजी काम सुरू झालं आणि 21/8/2025 रोजी हा काम पूर्ण पण झालेलं आहे या बोर्डानुसार. पण काम इथं पाहू शकता तुम्ही, काहीच काम झालेलं नाही आहे. पूर्ण याच्यावर नाही का माती पडलेली आहे आणि गोटे पडलेले आहे. फक्त माती टाकून आहे रस्त्यावर, काहीच नाही. कुठं सिमेंट नाही तर कुठं नाही का मटेरियल नाही, कोणताच काहीच नाही. कच्चा रस्ता आहे, पूर्ण बनलेला नाही आहे काहीच. फक्त त्याच्यावर धुमस केलेली आहे आणि रस्ता कधी बनते हे काय माहित नाही. पण 1 वर्ष अगोदर हे पूर्ण झालेलं काम म्हणून इथं बोर्ड लावलेला आहे. आणि हे देशमुख ब्रदर्स इंजिनियर आणि कंत्राटदार पुसद हे कोण आहे माहित नाही. पण यांनी हे लवकरात लवकर सांगावे की ही रस्ता कुठं बनलेली आहे आणि इथं काऊन बोर्ड लावलेला आहे, कारण हा रस्ता बनलेला नाही आहे पूर्णतः. हा व्हिडिओ महागाव तहसील आणि यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरात लवकर पोहोचला पाहिजे. लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा पहा किती घोटाळा झाला आहे मोठा. 1,62,62,000 म्हणजे एवढे पैसे उचललेले आहे. किंमत पूर्ण तुम्ही पाहू शकता इथं. पण काम काहीच झालेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता झिरो काम आहे. फक्त दबाई केलेली आहे, ते पण मातोडा टाकून. मी तुम्हाला एकदा रस्ता दाखवतो कसं बनलेला आहे. रस्ता पूर्ण तुम्ही पहा तुमच्या डोळ्यानं. हेच रस्ता आहे ते जे बनलेला आहे दाखवत आहे. तिथं पण काहीच बनलेलं नाही. तुम्ही पाहू शकता इथं पहा गिट्टी टाकलेली आहे. फक्त मातोडा आहे याच्यावर टाकून. कुठंच रस्ता बनलेला नाही आहे. फक्त कागदी व्यवहार झालेला आहे. म्हणजे पूर्णतः घोटाळा झालेला आहे 1.5 कोटीचा.